राजकारणी लोक आज जे काही बोलतील त्यावर उद्या ठाम राहतील याची कुणीच गॅरंटी देऊ शकत नाही। आज एका पक्षात असताना केलेली टीका किंवा दिलेली आश्वासनं उद्या पक्ष बदलला की ते लगेच विसरून जातात। त्यामुळे आपल्या देशात आता ना कोणाचा राजकारण्यांवर विश्वास राहिलाय ना श्रद्धा। मात्र शंकराचार्यांसारख्या श्रद्धास्थानाच्या पदावर असलेल्या व्यक्ती जेव्हा राजकारण्यांसारखी भाषा बोलायला लागतात तेव्हा मात्र सर्वसामान्य नागरिकांचा त्यांच्यावरील विश्वासही उडू लागतो। शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांच्या बाबतीत असाच अनुभव महाराष्ट्रानं घेतलाय। काय आहे नेमकं प्रकरण जाणून घेऊया मिशन पॉलिटिक्स मधून। नमस्कार, मी समीक्षा बेंडे। अयोध्येत श्रीराम मंदिराची उभारणी सुरू असताना सर्व हिंदू साधू संतांकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर कौतुकाचा वर्षाव सुरू होता। मात्र त्याच वेळी बद्रीनाथ ज्योतिर्मठ पीठाचे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांनी मात्र मोदींच्या भूमिकेवर बोट ठेवून त्यांच्यावर कठोर टीका केली होती। त्यामुळे तेव्हा स्वामी अविमुक्तेश्वरानंद हे नाव देशभर चर्चेत आलं, किंबहुना मोठ्या प्रमाणावर ट्रोलही झालं। मात्र त्याची तमा अविमुक्तेश्वरानंद यांनी बाळगली नाही। ते आपल्या भूमिकेवर ठाम राहिले। मोदी विरोधकांनी त्यांच्या भूमिकेचं स्वागत केलं होतं। हा प्रकार जानेवारीमध्ये झाला होता। त्यानंतर 6 महिन्यांनी म्हणजे साधारण 15 जुलैच्या दरम्यान स्वामी अविमुक्तेश्वरानंद मुंबईत आले होते। उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानी ठाकरे कुटुंबियांच्या वतीनं त्यांची पाद्यपूजा करण्यात आली होती। यावेळी स्वामींनी उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री होतील असा आशीर्वाद दिला होता। तसंच शिवसेनेतील बंडाचं नेतृत्व करणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर कठोर शब्दात टीका केली होती। तेव्हा शंकराचार्य म्हणाले होते, उद्धव ठाकरेंबरोबर सर्वात मोठा विश्वासघात झाल्याचं दुःख वाटतं, मात्र ते लवकरच पुन्हा मुख्यमंत्री पदावर विराजमान होत अशी आपली इच्छा आहे। आम्ही हिंदू धर्म सनातन धर्माचं पालन करणारे लोक आहोत। आपल्या धर्मात पुण्य पापाची कल्पना मांडलेली आहे। पापांमध्ये घात ही संकल्पना आहे, तर विश्वासघात हा सर्वात मोठा घात असल्याचं बोललं गेलंय। उद्धव ठाकरेंबरोबर सर्वात मोठा विश्वासघात झालेला आहे, याचं दुःख अनेक लोकांच्या मनात आहे। आम्हीही या विश्वासघातासाठी सहवेदना व्यक्त केलाय। जोपर्यंत तुम्ही पुन्हा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर बसत नाही तोपर्यंत आमच्या मनातील दुःख दूर होणार नाही, अशी भावनाही शंकराचार्यांनी त्यावेळी व्यक्त केली होती। कुणाचं हिंदुत्व अस्सल आहे आणि कुणाचं नकली हे जाणून घ्यावं लागेल। जो विश्वासघात करतो तो हिंदू असू शकत नाही। जो विश्वासघात सहन करतो तो हिंदू असणार, कारण त्याच्याशी विश्वासघात झालाय। अशा शब्दात त्यांनी एकनाथ शिंदे व बंडखोर आमदारांवर नाव न घेता टीका केली होती। शंकराचार्यांना मातोश्रीवर बोलावून उद्धव ठाकरे यांनी त्यांच्यावर जे लोक हिंदू विरोधी असल्याचा आरोप करत होते त्यांना चोख प्रत्युत्तर देण्याचाही प्रयत्न केला होता। शंकराचार्यांच्या या भेटीची चर्चाही खूप झाली। 2-2.5 महिन्यांपूर्वीच्या या घटनेची पुन्हा आठवण करण्याचं कारण म्हणजे हेच शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद एका धार्मिक कार्यक्रमाच्या निमित्तानं मुंबईत आले होते। त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना आपल्या वर्षा या निवासस्थानी बोलावून त्यांचं पाद्यपूजन केलं। तसंच त्यांना चांदीचा धनुष्यबाण भेटही दिला। इतकंच नव्हे तर महाराष्ट्रात गायीला राज्यमातेचा दर्जा देण्यात आल्याचा जो निर्णय शिंदेच्या सरकारनं घेतला त्याच्या GRची कॉपीही शंकराचार्य यांच्याकडे सुपूर्द केली। त्यामुळे शंकराचार्य अक्षरशः भारावून गेले। त्यांनी शिंदे यांचा उल्लेख CM म्हणजेच काउज मॅन असा केला। इतकंच नव्हे तर शिंदेंना ताम्रपट देऊन सनातन धर्मरक्षक तथा हिंदू रक्षक ही उपाधीही बहाल केली। शिंदेंबद्दल बोलताना शंकराचार्य म्हणाले, देश स्वतंत्र होऊन 77 वर्ष उलटली तरी गोमातेला आजपर्यंत असा दर्जा कुणीही दिला नव्हता। शिंदेंनी हा निर्णय घेतला, त्यामुळे त्यांचा उल्लेख यापुढे गोमातेचा पुत्र म्हणून केला जाईल। लेकिन हमको प्रसन्नता है कि एकनाथ शिंदे नाम के इस व्यक्ति ने आज प्रस्ताव के द्वारा, कैबिनेट के प्रस्ताव के द्वारा गाय को माता कह करके संबोधित कर दिया। गाय माता कही जाती है। लोग हमसे कहते थे आप लोग माता कहते हैं, गाय तो माता है, बेटा कहाँ है, बेटा तो दिखाओ। अब हम कम से कम जो इस तरह का प्रश्न हमसे करते हैं हम उनको बता देंगे, बेटा देखना है तो एकनाथ को देख लो, ये है गाय का बेटा। अभी ये कह रहे थे
कि सीएम का मतलब चीफ मिनिस्टर नहीं, सीएम का मतलब कॉमन मैन है। हम कहते हैं सीएम का मतलब काउज मैन। अगर किसी ने 56 इंच की छाती दिखाई है तो फीता टेप इंची टेप लेकर के नाप लो। आज की तारीख में इस देश में एक ही आदमी की छाती 56 इंची की है और वो है एकनाथ शिंदे। काही दिवसांपूर्वी मी त्यांच्यावर टीका केली होती तेव्हा शिंदे यांनी माझ्याशी संपर्क साधून आपण विश्वासघातकी नसून सनातन धर्माचा आदर करणारा असल्याचं स्पष्टीकरण दिलं होतं। त्यांनी आपलं म्हणणं खरं करून दाखवलंय असं गौरवोद्गारही त्यांनी काढले। 2-2.5 महिन्यातच शंकराचार्यांच्या भूमिकेत झालेल्या या बदलानं सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत। आता काही दिवसांनी हेच शंकराचार्य पंतप्रधान मोदींचं कौतुकही करताना दिसतील अशी टोलेबाजी सोशल मीडियावर व्यक्त केली जाते। तुम्हाला याबाबत काय वाटतं कमेंट्स मध्ये जरूर सांगा।